हा बघा आपला माळा. या इलेक्ट्रिक गाडीचा प्रॉब्लेम, ही जी डिकी आहे ना, डिकी लागणं झाल्यावर. तर जाऊया आता तरू टाकायला. 5 किलो. इथं मिरच्या आहेत, इथं शेंगा आहेत ना, आणि इथं वांगी. हो माझा येऊन सुट्टीचा दिवस म्हणलं आज आराम करावा. शेतीची कामं सुरू झालेत बघा. आता इथं ॲक्च्युली रोटर टाकत होता आम्हाला, कारण की गवत बघताय का कसं काय. या रोटर टाकायच्या ऐवजी आता आम्ही टाकले फनाड. फनाडाने काय होतं की व्यवस्थित होत नाही, पण रोटर टाकू दे ना म्हणतात ते की थोडा चिखल झाला आहे, रोटर अडकून बसेल. म्हणलं आता काय वेळेला केळं म्हणतात ना तसं टाका म्हणलं फनाड. नंतर थोडी काय मनुष्य मेहनत करता येईल थोडीशी. हे आमचं रान आहे बघा. यावेळेस आम्ही याच्यामध्ये सोयाबीन पेरतोय. त्या पोरगं बघा कसं चालतं माझं. कसा निसर्ग दिसतंय बघ की, सगळं निळं निळं आकाश, हिरवं हिरवं डोंगर, आणि हा बघा ट्रॅक्टर, अर्जुन भाईंचा ट्रॅक्टर. त्याला तिथं खाली आहे ना, हे जे दिसतंय ना, इथं तरू पेरलंय, नाही तरू टाकलंय. त्याच्यानंतर रोपाड्याची वावर आहेत ना, इथं रोटर टाकून चिखल करणं, आणि त्याच्यानंतर इथं नाही करणार. माझ्यामध्ये लोक काय करतात, टेम्पररी इथं टाकतात. कारण की होतं काय माहिती आहे का, गावामध्ये कोंबड्या आहेत. कोंबड्यांना एकदा समजलं की इथं बियाणे टाकले तर येऊन खायला सुरुवात करतात. त्यासाठी भरपूर माणसं काय करतात की आपल्या शेतापासून लांब हे करतात, लांब तरू टाकतात, आणि तिथं मग ते उगवतात. नंतर तिथनं काढून मग मेन शेतामध्ये लावतात. आता इथं काय माहिती आहे का, इथं मे बी अजून यांनी टाकलेलं नाही, कारण की याच्या बाजूने साडी वगैरे सगळं बांधतात. कारण की वरती दुसरे पक्षी पण असतात ना, सगळं झाकतात. दाखवतो तुम्हाला ते कसं असतं. तर तिकडे बघा बैल कसं पेरतोय. पेरण्याची कामं सुरू झालीत सगळी. हे बघा रोटर घेतलं. आता गाणं लावलं, आता कॉपीराइट स्ट्राईक घेऊन म्हणजे झालं एवढं. हां काय होतं ते वर्गाव केवढं मोठं झालंय. काय 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 टोचतंय काय. त्याकडनं जिथं आता तुम्ही ट्रॅक्टर बघितला ना, तिथनं मी गेलो डेबेवाडीला. डेबेवाडीवरनं परत आलो, परत डेबेवाडीला गेलो, परत आत्ता आलो आहे. एवढं सगळं चार्जिंगची गाडी बघ किती परवडते. साधारणतः 30% चार्जिंग हे संपले. आलं वरती आता सगळ्याच्या रानामध्ये. इथं आम्ही फणाट टाकून ठेवलेलं वस्तू आहे बघा. बाकी हा बघा आपला माळा. हे मी ब्लॉग करायचं कारण म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला अंदाज येतो नेमकं काय झालं. तर तुम्ही मागच्या वर्षी जर बघितलं असेल तर आम्ही या ठिकाणी भुईमुग पेरलेला. भुईमुग, शाळू, 1, 2, 3 पिकं आम्ही इथं घेतलेली. अर्ध्या याच्यात भुईमुग, अर्ध्या याच्यात शाळू असं घेतलेलं. त्यावेळेस काय झालेलं, दम लागलं. त्यावेळेस साळींदर होतं ना, एक साळींदर आरपार घुसले. त्यामुळे भुईमुगची पाक वाट लावून टाकलेली. शाळू पण लय म्हणजे वांडरांनी डुकरांनी नेलेत राजेल. तेव्हा तुम्हाला कॅमेरा दिसत काय माहिती बघा, तिथं 2 वांडरं बसले. बघता ते माझ्याकडे बघा, पळून गेली. हे असे. तर यावेळेस जरा वेगळा प्रयोग करावा म्हणलं. तर यावेळेस त्यांना काय म्हणलं, हे जे वरची रान आहेत ना, हे आमचं आहे हे, आणि ह्याच्या वरचं आमचं आहे. ते वरचं जे रान दिसतंय ना, तिथं ते लोक हे करणार, काय म्हणतात त्याला, रोपाडीचं भात लावणार आहेत. तर त्यांना म्हणलं की तिकडे तुम्ही रोपाडीचं भात लावता ना, तर तिथं तुम्ही भात पेरा, जेवढं येईल तेवढं येईल. बाकी माळा बघा आपला काय वाचलं, कधी झालं नाही इकडं.
एक पत्रा वाटतं इथनं निघून गेला, कुठे गेला काय माहिती. पत्रा वर असेल माझ्यामध्ये. माझी पप्पा आलेले तुटायचं. हां आहे बघा, पत्रा आहे बघा इथं. ते आता परत एकदा रवी भावना सांगून जरा खेचून घ्यावा. पावसाळ्यात तिथं नाही बसून उपयोग पावसाळ्यात, कारण की पाऊस आहे ना आडवा तिडवा येतो, त्यामुळे काय फायदा नाही. आणि इथं इकडच्या वरच्या साईडला ना काल गौरेडे दिसलेले नाही, माझी बायको सांगत होती, तिने बघितले. इकडे आलेले ते लोक खाली कोणतरी फिरत होते, त्यांना दिसले तर त्यांनी दाखवलं ना. बघा हे कटाकट केलं बघा रान, एवढी दगडे बघा वेचले ते वाटे करून. बरीच वेचले बापरे. याला वरती आता तिथं ना 3-4 वांडराचं कप बसले, बघता ते करतोय काय नेमका. वर जाऊया बघूया काय होते. अजून एका ठिकाणी ना, जे तुम्ही मागच्या वर्षी जर एखादा व्हिडिओ बघू आय बटनवर मी टाकतो, तो जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी सोयाबीन पेरत होते. सोयाबीन म्हणजे आपल्या ह्यानी शनिवार बैलांनी सोयाबीन पेरत होते. आता यावर्षी त्यांनी थोडा वेगळा, म्हणजे प्रत्येक शेतकरी आहेत ना प्रत्येक वर्षी वेगवेगळा प्रयोग करतात. काही लिमिटेड शेतकरीच आहेत ना ते प्रत्येक वर्षी एकच सुरू असतं. आता त्या लोकांनी बायका आणल्यात टोकायला. हे बघा आलंय बघा इथं टाकले, त्याच्या साईडला बघा यांनी केले. हे यांचं वावर आहे, आमचे वाटेकर आहेत ना त्यांचं. अगं टाकून ठेवलं बघा इथं, वाईस आले बघा. दाखवलेच मी तुम्हाला निसर्ग बघा कसं गावाला जूनमध्ये बघा असं सगळं दिसतं. मला काही सेकंदापूर्वी सांगावं होतं की इलेक्ट्रिक गाडी किती बेस्ट आहे. आता बघा या इलेक्ट्रिक गाडीचा प्रॉब्लेम बघा, ही जी डिकी आहे ना, डिकी लागणं झाल्यावर आवाज नाही लागतच नाही काय बाबा. आणि मागाशी दाखवलं की नाही काय माहिती, हे जे आहे ना बघा हे बी बसणं झालं, ह्याला मी लावले चिकट टेप. आता बघा घरी आलो, घरी येऊन जरा आंघोळ केली मस्तपैकी आणि यूट्यूबवर जरा व्हिडिओ बघत होतो की जे आपलं डिकी आहे काय सोनू डिकी आहे ती कशी फिक्स करायची. तर यूट्यूब आपले गुरु आहेत, तर बघा फिक्स केलं आहे मी. झालेलं काय माहिती आहे का, आता व्यवस्थित झालं बघा. झालं सुगडं झालं पण बघा कसं केलं ते तुम्हाला दाखवतो. काय सोनू हो दाखवतो. मागाशी काय झालेलं की हे जे आहे ना ही मोटर आहे ना अडकून बसलेली, त्याच्यामुळे हे फिरत नव्हतं. पण आता बघा मी हे फिक्स केलं ना, युजली काय होतं हे जे मी स्क्रूड्रायव्हर आहे ना, स्क्रूड्रायव्हरने हे दाबलं ना खाली तर हे दाबलं जातं खाली. ॲज सून ॲज हे इथं टच झालं तर ह्याच्यामध्ये जे हे आहे ना बघा हे जे आहे ना कुठे गेलं, हे जे साईन आहे ना हे क्लोजचं साईन होतं. क्लोजचं साईन झालं ना ते दाबूनच ठेवायचं आणि परत हे दाबायचं म्हणजे ओपन होतं. आणि ह्यातली आतली जी मोटर आहे ना बघा ही इथं मोटर दिसते बघा तुम्हाला, ही मोटर फिरती आणि होऊन जातं सगळं फिक्स. म्हणजे यूट्यूबवर 1-2 व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं, तर आता हे झालं बघा फिक्स. परत आता दाखवतो, परत ओपन केलं झाली ओपन, मागाशी होत नव्हती बघा आणि परत दाबली. मी ॲक्च्युली माझी चुकी कशी असायची, मी आपटायचो झालं बघा एक प्रॉब्लेम सॉल्व झाला लाईफमधला. आता वाजले दुपारचे काहीतरी 2-2:30 वाजले, तर जाऊया आता तरू टाकायला. मग हे बघा हे काय झालं, काल मी गेलो ओला घेऊन डेबीवाडीला आणि माझ्याकडे होतं लॅपटॉप आणि जोरात पाऊस आला, तर हे आयटम घेतला बघा 200 रुपयाला. थोडं असं लेडीज टाईप वाटतं पिंक काय, आपल्याला फक्त पावसापासून प्रोटेक्शन होणं महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे आता जाऊया. हे चांगलं आहे, पॉन्चो टाईप आहे. पॉन्चो साधारणतः किती 300-400 रुपयाला भेटतो, हा बघा 200 रुपयाला एक नंबर आहे. आणि पॉन्चोपेक्षा एकदम चांगली क्वालिटी. हां वारंबारी कर केला का होणार तो उभा राहिला. हे काय केलं दिसते का तुला काय वरंबा ते साहेबच काम अरे कामाचे, हे दोघं काय कामची नाही, काहीच कामची नाही.
पाऊस पडायला लागला दिसेल पायात तिथं आम्ही करतो तर पाखरं दमी हा तेच म्हणलं बाबूला तेच म्हणलं मागच्याच तिथं बनवलेला साडी आणली की नाही साडी टाकलं पाण्याचा पण तिथे जरा प्रॉब्लेम होतो नाही टाकू नको बस सुपला करपटलं बस गारव्याला अजून हे आहे की दिसते गारवा त्यातच टाकायचं नाही का सगळ्यात मिक्स झाला गेल्या वर्षी पहिलेच का 5 किलो बी होतं मी म्हणतो अगं मम्मी टाकतच नाही त्याच्यात तर युरिया 5 किलो आणि सुपला 5 किलो म्हणजे किती झालं टाकले ते सगळे करपटले हे काय युरिया आहे का सुपला सुपला आहे ना युरिया नाही भात टाकवायचे पाऊस पडायला लागला काय कामची नाहीत काय कामची नाही दोघं काय कामची नाही दोघं बस 5 किलो 10 गुंठे 10 गुंठ्याला 5 किलो 10 गुंठे 10 नको 8 गुंठे हां बरोबर काय म्हणतात त्याला आपलं असंच बनवलं हे बघा आता हे जे आपण टाकलं ना वरती भात आता मुदवायचं काम चालू आतमध्ये कसं जाणार येतंय टाकतात किंवा याच्यावर असं साड्या टाकतात ह्याच्यावर त्याचं कारण म्हणजे पक्ष्या कोंबड्या असतात ना त्या घुसल्या नाही एकदा त्यांना टेस्ट लागली की सगळं संपवतात मग एका कोंबडी मागे 10 कोंबड्या आणणार किंवा हे पक्षी असतात ना वलं आमच्या इथलं आहेत वलं बिलं खाणार आणि सगळं खाऊन टाकणार तर त्यासाठी हे पहिलं असं करायचं त्याच्यानंतर ह्याच्यावर राख टाकतात राख टाकली की मग काही लोक साड्या टाकतात तिथं वरती बघा 1-2 ठिकाणी साड्या टाकतात आयदर वरती टाकतात किंवा असं बाजूनी कंपाऊंड करतात आता आम्ही चाललोय पेरायला पाय बघा कसा लादाडलाय तरी कमीच आहे तुम्ही कुठल्या दडी हे कोणाची चप्पल आहे तुझं आहे पावसाने सगळा गोळ केलाय पाऊस धरतात ते बघा हा भरू दे पाय तुकाचा पहिला फोटो काढा तुकाचा की आत पुढे धरा की बैल म्हणतो मला फोटो घेऊन काढीना झाले बरे झाले काय बा वारलाच कशी याला रोप घेऊ कसा करायचा खोळा बांधले राहिलं लाकडावर तुझ्या माझं ए जायचं बाबू मग आता हे वावर पेरणार अख्खं त्याच्यानंतर तिथं 2 वावर त्याच्यानंतर बाबूची वावरं 2 पेरायची पावसाने गोळ घातला नंतर सगळं झालं असतं बरोबर त्याला आता कुठनं जायचं जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय म्हणलेलं सगळा खेळ हा निसर्गावर आहे पावसावर पाऊस मागायचा जरा जास्त प्रमाणात झालेला जसं आपण मागाशी जे तरू टाकत होतं ना त्यावेळेस त्यामुळे हे सगळं काम थांबलेलं आता सुरू केलं चला ही बघा आपली ओला पावसात पण चालते बघा चल हे बघा आता पुढचा दिवस आहे झालं काय काय माहिती आहे का जे आपण औत धरलेलं ना तर त्याच्यामध्ये बेरणं व्हायला लागलं बेरणाचा अर्थ काय होतं
ज्यावेळेस अवताशी आहे बघा, हे 3 असे हे पुढचे जे नळकांडे आहेत ना पेरतात, असं वरनं हिथनं टाकतात, वरनं समजा हाताने तर ते जे शेंगदाणे आहेत ना असे खाली 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 जातात. आणि हे जे इथं खाली जे नळकांड असतं ना त्याच्यामध्ये पावसाचा जो चिखल होतो ना, असं चिकट चिकट चिखल होतो, तर त्याच्यामुळे काय होतं खालचे जे भुसके असतात ना ते मुजून जातात. आणि त्याच्यामुळं जे वरनं आपण पेरणं टाकतो ना ते वर 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 असं अडकून राहतं. त्याच्यामुळे 7-8 वेळा तसं झालं. त्यासाठी लोकांनी तिला घ्यावं पाणी, लोक थांबले, मग मी पण आलो घरी. आता मी आलो आमच्या सळव्याचं रान आहे ना जे तुम्ही बघितलं, दगड आपण टाकलेलं ना त्यांच्या तिथं. आणि ते ह्यांनी वाटाणे केले, तर जस्ट बियाणं वगैरे बघितलं, यांच्याकडे होतं बियाणे. बाकी हे बघा हे यांचं घर, हे बघा बकऱ्या आहेत बघा यांच्या. आणि इथं बघा ह्यांनी मस्त अशी शेती केली. हे आमच्या गावात येतात हे विकायला, सगळे भाज्या. बघू चवळी, बघू एक शेंग. हे बघा चवळीच्या शेंगा दिल्या यांनी. मिरच्या बघा, इथं मिरच्या आहेत, इथं शेंगा आहेत ना, आणि इथं वांगी. हे बाजारला जात नाहीत, यांचं काय पण आलं ना म्हणजे हे मिरच्या किंवा वांगे वगैरे आलेत ना याचं पाठी भरतात आणि आमच्या महिंदा देतात, सगळं विकून टाकतात. आणि लगेच 10 मिनटात सगळं विकतात, लोक घेतात. लोकांना माहिती आहे ना फ्रेश आहे सगळं. वांगे आलेले नाहीत, कुठं आहे, दिसन झालेत असं. हा हे बारके दिसतात, हा हिरवी आहेत ना, ही भरताची वांगी आहेत ना. नको 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 मला नको. हे बघा वांगी, हे चवळ्याच, हा दिसत ते, हा आहे की याला आहे की. आणि हे बघा हे चवळीच्या शेंगा कशा, चवळीच्या शेंगाचं झाड दाखवतो भरपूर लोकांना माहीत नसेल. काही हे चवळीच्या शेंगा, सकाळचे किती 7:30 वाजलेत, ऊन बघा. बघा चवळीच्या शेंगा दिल्या यांनी. आता निघूया घरी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.